दुमटी, काय जल्लोष. नो बॉल वरती चौका, 5 धावा. 2 बॉल 4 ना, 5 रे. नो बॉल वरती चौका, 5 ले. 5 धावा. अमोल आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. एक चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. यस, यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न होता परंतु बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सोनू या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 9. पुन्हा एकदा अमोल गोलंदाज सज्ज, माफ करा बॅट्समन सज्ज सोनू. यावेळेस फटका चांगला आहे, घसरकुंडी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. किती झाले? 13 ना. 13 धावा. खूप चांगली बॅटिंग करत असताना सोनू मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 13. टॉस जिंकला होता वाशी सुपरस्टार हा संघ. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि सुरुवात मात्र चांगली झाली बोरिवली बॉईज. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा येईल की काय. हाना करता एक धाव मात्र कंप्लीट. नो बॉल +1 असे 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. संघ जाऊन पोचलाय तब्बल बिनगड्याच्या मोबदल्यावरती 15 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 बॉल आतापर्यंत टाकून झालेत. अमोलने 15 धावा खर्च केलाय. यस, यावेळेस कडक टॅप शॉट आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. नितीनच्या बॅट मधून आलाय. चौका ठोकला आणि नितीनने डोक्यावरती हात फिरवले. बा चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 19. पुन्हा एकदा अमोल टू नितीन. यस, यावेळेस पुन्हा एकदा परंतु नो बॉल आणि 1 धाव. जर हा नो बॉल नसला असता तर कदाचित नितीन हा बाद झाला असता परंतु नशिबाची साथ म्हणजे नितीनच्या सोबत आहे. 1 धाव. टीमची धावसंख्या 20. अजूनही या ओव्हरमधल्या यावेळेस फटका चांगला आहे. ऑन द कार्पेट बॉल गेलाय परंतु 1 धाव. टीमची धावसंख्या 21. शेवटचा बॉल. 1 टू गो. आता समोर असेल सोनू. यस, यावेळेस पंचांचा इशारा नो बॉल +1 असे 2 धावा. टीमची धावसंख्या 23. 23 धावा. खराब गोलंदाजी करत असताना अमोल आपल्या टीमसाठी वाशी सुपरस्टार संघ आणि बोरिवली बॉईज सामना सुरू असताना यावेळेस कडक टॅप शॉट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सोनूच्या बॅट मधून होतोय हा धमाकेदार चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये अमोल्याने तब्बल 27 धावा खर्च केलाय. फ्लाइंग स्टार्ट इथे मिळालाय टीम बोरिवली बॉईज या संघाला. पहिल्या ओव्हरमध्ये 27 धावा. वेदान मागचा मॅचचा हिरो वेदान आहे या गोलंदाजी ट्रॅक वरती. दुसरा षटक फुल टॉस बॉल आणि तिथं रुपेश डॉट बॉल. वेदान नितीन कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. यस, पंचांचा इशारा नो बॉल. 1 धाव. 2 धावा ऍड केल्या जाईल. टीमची धावसंख्या 27 वाईट ब्लॉन्स 29. यस, यावेळेस टॅप शॉट मारायचा प्रयत्न वेदांत तिथं होता परंतु 1 धाव कंप्लीट. टीमची धावसंख्या 30.
3 चेंडूच्या नंतर 30. ओ सरळ फलंदाज बाद झालाय. सोनूचा खेळाचा अंत येते समाप्त. सोनू बाद. श्रीनाथ नवीन फलंदाज श्रीनाथ. यस यावेळेस फलंदाज क्लीन बोल्ड बाद झालाय. काय गोलंदाजी करत असताना वेदांत. मी मगाशीच म्हटला होता मागचा मॅचचा हिरो वेदांत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना सुरेख गोलंदाजी. टीमची धावसंख्या 30. 30 ऑन दी स्कोरबोर्ड अँड लॉस ऑफ 2 विकेट्स. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम बोरीवली बॉईज 30 वरती 2 अशी परिस्थिती. ओव्हर नंबर दुसरा चालू असताना वेदांत. राम आणि पंचांचा इशारा नो बॉल. +1 अशा 2 धावा. टीमची धावसंख्या 32. बत्तीस धावा 4 चेंडू आतापर्यंत टाकून झाल्यात. वेदांत राम चांगला चेंडू चांगला टप्प्यावरती बॉलला मात्र टाकलाय वेदांतने. अतिशय खूप चांगली गोलंदाजी. 32 धावा. आणि हा सुरेख फटका आणि चांगला क्षेत्ररक्षण तिथे झालंय. ओव्हर नंबर दुसरा इथून समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा. ओव्हर नंबर तिसरा. मोहन 33. यस यावेळेस टॅप शॉट आणि रामच्या बॅटमधून आलाय चौकार. 37 टीमची धावसंख्या. मोहन आहे गोलंदाज. पहिल्या बॉलवरती चौकार. आतापर्यंत 123 चौकार लागल्यात. पहिल्या दिवशीमध्ये अजून याच्यानंतर एक सामना आहे पाहायचा आहे. टोटल किती चौकार लागतात आजच्या पहिल्या दिवसामध्ये. बॉल तयार. यस पहिलाच बॉल लफड्याचा बॉल. यस लफड्याचा बॉल म्हणजे झिंगाट आणि झिंगाट म्हणजे वाईट. टीमची धावसंख्या 38. यस यावेळेस फटका चांगला आहे. सुरेख क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी परंतु नितीन आपल्या सुरक्षित ओपनिंग क्रीज मध्ये पोहोचला. टीमची धावसंख्या 39. आणि सुरेख फटका परंतु नो बॉल. रुपेश होता. आज रुपेशने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. रुपेशसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. आणि रिव्हर्स अटॅक करून नितीन याचा प्रयत्न होता परंतु शरीरावरती येऊन बॉल आदळला. एक छोटी धाव. टीमची धावसंख्या 41. 41. ओ सुरेख 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 चेंडू. काय काय आता एक धावा. 42.
ला 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 ला. 4 बॉल 42. 4 2 42. पुढे सरसावून रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. प्रथमेश मागचा मॅचचा हिरो. प्रथमेशने खूप चांगली बॅटिंग केली आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलता, परंतु विनिंग जो शॉट आलता 1 बॉल 3 पाहिजे होता, ते दुसऱ्या फलंदाजाने चौकार मारून मात्र आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून दिला. आणि त्यामध्ये खरं तर सांगायचं झालं तर प्रथमेशचं खूप चांगला योगदान राहिला होता आणि 1 धाव कंप्लीट. ओव्हर नंबर तिसरा समाप्त. 43. 4 3 43. पाहायचं रुपेश. 4 3 43. पहिलाच बॉल गॅप मध्ये काढायचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट. टीमची धाव संख्या 4 4 44. तर नितीन आहे आणि सुरेख फटका. वेगवान चेंडू जात होता. काय क्षेत्ररक्षक गेलाय तिथं. क्षेत्ररक्षकाने 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलाय, कारण की त्या प्लेयरला माहित आहे की एक एक धावा क्रिकेटमध्ये किती महत्वाची आहे. आणि ते हलकाटाने डिफेंड केले. पुन्हा एकदा वेदांत तिथे तोंडामध्ये च्युइंगम खाताना 1 धाव कंप्लीट. 46. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेस खूप चांगला बॉल रुपेश करत असताना स्ट्रॉंग अपील. पंचांचा इशारा नो बॉल. पंचांशी वादावाद करायचं नाही, लक्षात घ्या. पंच रिव्ह्यू. यस, रिव्ह्यू केलाय. नो, नाही केलाय. नाही. पुन्हा एकदा रुपेश अतिशय खूप चांगली गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षक फिल्डिंग मध्ये पण 100% एफर्ट आणि गोलंदाजी करत असताना देखील खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत रुपेशाने. यावेळेस टॅप शॉट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार नितीनच्या बॅट मधून येताना. टीमची धाव संख्या 51. 51. 4 बॉल अजूनही झाले. 2 बॉल शिल्लक आहेत. नितीन मैदानाच्या आतमध्ये. आकाने फलंदाज बाद. मिथून शेवटचा बॉल. 1 चेंडू खेळण्यासाठी मिथून. आल्याला चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरा धाव घ्यायचा प्रयत्न होता, परंतु अशा रीतीने षटक क्रमांक 4 इथं संपलंय. 4 षटकाच्या अखेरीस टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना बोरीवली बॉईज या संघाने 4 ओव्हर मध्ये धावा बनवल्या. 52 धावा बनवल्या 4 गड्याच्या मोबदल्यावरती. आणि वाशी सुपरस्टार या संघाला जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 53 धावांची गरज. 24 बॉल आणि 5 3 53 धावांची गरज. त्या अगोदर मित्रांनो जाऊ नका कुठेही. ऐकत राहा, पाहत राहा, बघत राहा. अखिल भारतीय गोंधळी समाजसेवा संघ आयोजित भव्य दिव्य. आयोजक शिवराय ग्रुप, तुर्बे, वाशी, नवी मुंबई. 2024 हा थरार.
53 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी रुपेश आणि 36 आणि बॉलर मिथून. 53 धावा पाहिजे. चला सामन्याकडे जाऊया. 53 धावांचा पाठलाग. बॉल तयार. मिथून रुपेश आहे. 24 बॉल आणि 53 धावांची गरज. बॉल तयार. पहिल्याच बॉलवरती टॅप शॉट कडक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं मिथून याचा रुपेशाने चौकाराने. 53 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती चौकार. पुन्हा एकदा फुलटो टॅप शॉट आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक लगातार 2 बॉलवरती 2 चौकार. रुपेश सेट ऑन द फायर. चौकार. 8 धावा टीमची धावसंख्या. 2 बॉलवरती 2 चौकार. गोलंदाज देखील चेअरअप करत असताना आणि या लगातारचा 3रा चौकार आणि पंचांचा इशारा नो बॉल. टीमची धावसंख्या 13. 3 बॉलवरती 3 चौकार. यावेळेस देखील हा 4था येताना दिसतोय रुपेशच्या बॅट मधून. सुरेख फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फिल्डिंग मध्ये आणि त्यानंतर गोलंदाजी मध्ये आणि आता बॅटिंग मध्ये आपला दमखम दाखवत असताना रुपेश आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 या आकड्यावर पुन्हा एकदा बॉल तयार. पुन्हा एकदा पुढे सरसावून ग्राउंड शॉट करायचा प्रयत्न होता परंतु थांबवलाय. पुन्हा एकदा सुरेख फटका परंतु बॉलरने बॉलला पकडलंय. पुन्हा एकदा एका हाताने बॉलला पकडलंय. सुरेख क्षेत्रक्षक तिथे झालंय आणि पंचांचा इशारा चौकार. रिव्ह्यू.
तू स्कोरबोर्ड नीट बैस ना इथली वाला बैस ना नीट हॅलो बॉल किती झाले बॉल बॉल 4 चेंडू 5 चेंडू का सॉरी क्षमा असावी हा 5 चेंडू 21 धावा 5 चेंडू 21 धावा आपल्या अखिल भारतीय गोंधळी समाज सेवा संघाच्या शिवराय ग्रुप आयोजित आलेले सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत व आपले वाशी नवी मुंबईचे ओळखले जाणारे माननीय मारुती मामा यांचा सत्कार माननीय आमचे दिगंबर दादा दुर्वे करतील. संघाची धाव संख्या 25 आणि इथं सत्कार होताना टाळ्या. मामा आपण इकडे आल्याबद्दल मंडळाच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 25. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा कुठल्याच बॅट्समन याने 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. खूप चांगली सुरुवात इथून झाले वाशी सुपरस्टार या संघाची. 25 धावा आतापर्यंत कुठल्याच बॅट्समन रुपेश याने. नवीन बॉलर संजू आलाय. बॅट्समन सज्ज. 53 धावांचा पाठलाग. यावेळेस आल्याला संजू टॅप शॉट आणि गेलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार पहिल्याच बॉलवरती. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. आणि फलंदाज बाद. ए 29 झाले. एक गड्याच्या मोबदल्यावरती अमोल आलाय नवीन बॅट्समन. आल्या आल्या मात्र हलक्या हाताने फक्त एक धाव तर काढले. नो बॉल +1 अशी एक धाव 2 धावा. टीमची धाव संख्या 31. 31 धावा आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. टीमची धाव संख्या 32. 53 धावांचा लक्ष. आणि रुपेश खूप चांगली बॅटिंग करत असताना यावेळेस फटका चांगला टॅप शॉट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुपेशच्या बॅटमधून आणखीन एक धमाकेदार चौकार. 4 धावाबरोबर टीमची धाव संख्या 36. 36 धावा. मला वाटतं आज एकटाच रुपेश आपल्या संघाला विजय मिळवून देईल. ज्या प्रकारे तो बॅटिंग करतोय हा दुसरा चौकार. टीमची धावसंख्या 40. फुल फॉर्म मध्ये आहे रुपेश. या प्रकारे बॅटिंग करतोय. 40 धावा. आता 13 धावांची गरज. पुन्हा एकदा बॉल तयार. पंचांचा इशारा वाईट बॉल. फक्त आणि फक्त 12 धावा पाहिजे. 41 धावा ऑन दी स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा गॅप मध्ये असेल परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी आणि चांगलं बॅकअप तिथं मिळाला. 1 धाव. आता 11 धावांची गरज. तेरा बॉल आणि 11 धावांची गरज. अमोल आहे आता नवीन फलंदाज. आणि हा येतोय निर्धाव चेंडू डॉट बॉल.
ओव्हर नंबर दुसरा समाप्त. आता 12 बॉल आणि 11 धावांची गरज. श्रीनाथ ओव्हर नंबर तिसरा. 12-11 ची गरज. टीम वाशी सुपरस्टार या संघाला 12 बॉल आणि 11 धावांची गरज. बॉल तयार. श्रीकांत पहिलाच बॉल कडक सुरेख देखना चौकार टॅप शॉट. आता 11 बॉल आणि 7 धावांची गरज. काय बॅटिंग करतो आज रुपेश मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळेस व्हाईट बॉल +1 असे 2 धावा. आता 11 आणि 5 ची गरज. एकटाच बॅटिंग केलं रुपेशाने. पुन्हा एकदा सुरेख फटका. स्कोर लेवल मॅच ऑन. आता 1 धावांची गरज. येणारे 10 बॉल आणि 1 धावांची गरज. पूर्ण जो हा एक सामना आहे तो झुकलेला आहे. टीम वाशी सुपरस्टार या संघासमोर झुकलेला आहे. आता 10 बॉल आणि 1 धावांची गरज. खूप चांगली बॅटिंग केली आज रुपेशने. गोलंदाजी देखील तितकी चांगली राहिली आणि तदनंतर फिल्डिंग मध्ये देखील 100% एफर्ट. आणि आता फलंदाजीमध्ये देखील दमखम दाखवतोय. आणि हा विनिंग शॉट मारायचा प्रयत्न होता परंतु थेट बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल. यस यावेळेस हलक्या हाताने डिफेंड केलाय. रनआउटची संधी आणि हा सामना जिंकलाय टीम वाशी सुपरस्टार. वेल प्ले टीम वाशी सुपरस्टार सेमीफायनल मध्ये दाखल झालाय.